नमस्कार. आज आपण करतोय अतिशय उत्कृष्ट चवीचं आणि कलरफुल चिकन पटियाला. चिकन पटियाला करण्यासाठी तेल भरपूर लागतं आपल्याला. त्यासाठी आपण यात पाववाटी जवळ तेल घेतलेलं आहे. डायरेक्ट आपण कुकरमध्ये करणार आहोत, म्हणजे ते पटकन तयार होतं. जिरे ॲड केले आपण आणि एक फक्त दालचिनीचा तुकडा, अर्धा इंच तुकडा घेतला, त्याचे 2 तुकडे केले आणि आपण ते ॲड केलेले आहेत. 4 मध्यम आकाराचे कांदे आणि 2 मिरच्या यांचे तुकडे असं करून घेतलेलं आहे आपण. कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. मीठ, साखर चवीप्रमाणे. साखर अगदी पाव चमचा आणि मीठ चवीनुसार. छान गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला हे तेलावर कांदा छान परतून घ्यायचा आहे. कांद्याचा भरपूर वापर करायचा या रेसिपीमध्ये. छान गुलाबी रंग आल्यानंतर आपण एक ढोबळी मिरची ॲड केली आहे बारीक चिरलेली, आणि त्यानंतर त्यामध्ये ती छान परतून घ्यायची. आणि त्यात आता टोमॅटो देखील एक मध्यम आकाराचा आपण ॲड करणार आहोत. आणि मध्यम आकाराचा एकच टोमॅटो घेतलेला आहे, कारण आपण यामध्ये दही देखील ॲड करणार आहोत. थोडं छान परतून घ्यायचं. आपला टोमॅटो छान असा मऊ झाला पाहिजे. टोमॅटो छान परतून झाला आहे आपला. पाहू शकता तेल सोडलं आहे. आता यामध्ये आपण मेथी ॲड केली आहे. मेथी जवळजवळ 1 कपभर मेथी ॲड केलेली आहे, किंवा 1 वाटी मोठी म्हणू शकता. आपण 1 वाटीभर मेथी ॲड करायची यामध्ये. जी कोवळी पानं फक्त आपण काढून घेतली कोवळ्या देठांसह, तशीच टाकायची, किंवा मग ही बारीक चिरून देखील तुम्ही यामध्ये ॲड करू शकता. छान परतून घ्यायचं सगळं. पाहू शकता किती कलरफुल आणि छान दिसते आपली रेसिपी. आता हे छान परतून झाल्यानंतर मेथीचं या रेसिपीला खूप छान टेस्ट येते, यामुळे खूप छान चव येते. तेल सुटलं छान असं. कोणतेही इन्ग्रेडियंट्स यातले कच्चे ठेवायचे नाहीत. असं छान परतून घेतल्यामुळे आपल्या ग्रेव्हीला छान टेक्स्चर येतं. आता इथे आपण काजू एक 10 ते 12 आणि बदाम एक 7-8 रात्रभर भिजवून ठेवले होते, आणि आता आपण त्याची पेस्ट करून घेणार आहोत. आलं लसूणची पेस्ट एक मोठा जवळजवळ डाव, म्हणजे एक 5 ते 6 चमचे ॲड केली आपण यामध्ये. तेल सुटल्यावर छान कांदा, ढोबळी मिरची आणि टोमॅटो छान मऊ झाले होते आपण. त्यात आता आलं लसूणची पेस्ट देखील ॲड केली आणि एक पाववाटी दही. आता दही टाकल्यावर आपण लगेच गरम असतानाच गरम याच्यामध्येच फेटून घ्यायचं. छान असं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित, म्हणजे दही एकसारखं छान मिक्स होतं आणि फाटत नाही. तेल सुटले. आता आपण आपली जी पेस्ट होती काजू आणि बदामची, ती ॲड केली यामध्ये सगळी. पाहू शकता कलर किती छान आला आहे. खूप छान लागते ही रेसिपी. हिचं टेक्स्चर देखील इतकं छान असतं, आणि याच्याबरोबर तुम्ही रोटी किंवा पोळीबरोबर देखील सर्व करू शकता. खूप टेस्टी लागते ही. आणि भाताबरोबर जिरा राईस जर सर्व केला यासोबत, तरी भातासोबत देखील प्रचंड छान लागते. आता आपण मसाले ॲड करतो आहे. लाल तिखट घेतलं आहे आपण. लाल तिखट एक जवळजवळ 4 ते 5 पोह्याचे चमचे. नंतर 2 चमचे रंगाचं तिखट, जे कमी तिखट असतं ते. त्यानंतर 2 चमचे धणे जिरे पूड, 2 चमचे गरम मसाला आणि अर्धा चमचा हळद. एवढं आपण पाऊण किलो चिकनसाठी घेतलेलं आहे. छान परतून घ्यायचं हे देखील सगळं. मसाले आपले यातले जे आहेत ते खूप छान भाजले गेले पाहिजेत. पाहू शकता तेल सुटले. मसाले भाजले गेल्यानंतर लगेचच आपण चिकन ॲड केले, स्वच्छ धुवून घेतलेलं. आणि आता हे देखील आपण यात पाऊण किलो चिकन जवळजवळ मिक्स करून घेणार आहोत. छान मिक्स केल्यानंतर यामध्ये आता आपण काळी मिरी, कसुरी मेथी आणि काळी मिरीचे दाणे जवळजवळ 10 ते 12 आहेत,
पूड देखील टाकू शकता, कसुरी मेथी आणि वेलची पूड असं आपण यामध्ये ॲड केलेलं आहे. कसुरी मेथी 1 चमचा आणि वेलची पूड अगदीच पाव चमचा त्यासोबत ॲड केली होती. ते सगळं ॲड केलं. वेलची पूडने देखील खूप छान चव येते आणि कसुरी मेथीने. आता आपण जो मिक्सरचं भांडं होतं, ज्यामध्ये आपण काजू बदामची पेस्ट केली होती, त्यामध्ये पाणी ॲड केलं आपण. मी जवळजवळ 1 पेल्याभर पाणी यामध्ये ॲड करणार आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. लीड लावून घेतलं आहे. लीड लावल्यानंतर एक लो टू मीडियमला आपण हे अगदी 25 मिनिटं छान ठेवून द्यायचं आहे. असंच फास्ट गॅसवर करायचं नाही. थँक्यू.